Hello traders, वेलकम टू माय स्नायपर ट्रेडिंग चॅनल. फॉरेक्स ट्रेडिंग अनालिसिस मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 2 दिवस सध्या व्हिसाच्या प्रोसेसमध्ये बिझी होतं असल्या कारणामुळे मला काही 2 दिवसाच्या अनालिसिसचा व्हिडिओ करता आला नाही. कदाचित एक ट्रिप होऊ शकते नेक्स्ट मंथ मध्ये माझी क्रोएशियाला. सो सध्या त्याचीच प्रोसेसिंग चालू आहे. ऑफिस ट्रिप आहे. या सो बट जर या 2 दिवसाचं जर कम्प्लीट न्यूज एन्व्हायरमेंट जर बघितलं, पहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे गोल्डचा चार्ट. आता मी सध्या ओपन केलेला त्या गोल्डच्या चार्ट्समध्ये ही जी वीक झाली, एका एका पॉइंटला ही कॅन्डल एकदम ग्रीन होती, स्ट्रॉंग होती. याचं कारण असं की ट्रम्प आणि म्हणजे युएस आणि इराणने सीज फायर अनाऊन्स केली होती 2 आठवड्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियन मार्केट तर एकदम गॅपअप, एकदम धडाधड सगळे गॅपअप झाले. ठीक आहे. गोल्ड गोल्ड बाय डिफॉल्ट डाऊन साइड यायला पाहिलं होतं पण तो अप गेला. देन त्याच्यानंतर बिटकॉइन सुद्धा अप गेला. ठीक आहे. गोल्ड डाऊन साइड यायला पाहिलं होतं पण गोल्ड अप गेला. ठीक आहे. दॅट व्हेरी स्ट्रेंज. गोल्ड डाऊन साइड झाला पाहिलं होता आणि क्रूड ऑइल तर एकदम जवळपास खूप जास्त पडलेला होता क्रूड ऑइल पण. देन त्या सीज फायर नंतर लगेच दुसऱ्या दिवशी इस्रायलने लेबनॉनवरती जो हल्ला केला त्याच्यामुळे इराणने परत सीज फायर स्टॉप केलं. आणि दुसरी गोष्ट, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे होतं तो फक्त युएस आणि इस्रायलसाठी क्लोज करून टाकलं, बाकीच्यांसाठी ओपन राहिलं. त्यामुळे मार्केट कम्प्लिटली पॉझिटिव्ह होतं. नेक्स्ट, पाकिस्तान मीडिएटर झाला होता. व्हाय इज पाकिस्तान इज मेकिंग हिज लाईक द पपेट काइंड ऑफ थिंग. बट पाकिस्तान इज अ मीडिएटर. कदाचित तुम्ही पाकिस्तान एम्बेसीचे म्हणजे जे काही त्यांचे प्राईम मिनिस्टरचे ट्विट जर बघितले तरी, ड्राफ्ट ऑफ पाकिस्तान, देन अगेन दे डिलीटेड द ट्विट, अगेन पोस्टेड द सेम थिंग. सो तो जो काही सोशल मीडियावरती एक्स वरती जो ड्रामा क्रिएट झाला, ओके, so somewhere is in the background, like maybe US is trying to Pakistan should be a mediator, or either way, like the China is taking an ownership to make the Pakistan it should be in mediator. ठीक आहे. सो तसं काहीतरी झालं होतं आणि काल युएस एम्बसी मधून, म्हणजे सॉरी युएस नॉट एम्बसी, युएस मधून काही ऑथॉरिटीज, देन इराणचे काही ऑथॉरिटीज इस्लामाबादमध्ये आले. 24 आवर्स डिस्कशन केलं त्यांनी. किती? 24 आवर्स. त्या 24 आवर्स मधून युएस ने कम्प्लिटली क्लिअर इंडिकेशन दिले की ह्या 24 तासात काही सुद्धा कन्क्लुझिव्ह डिस्कशन असं झालेलं नाही आहे. कारण युएसचं मेन अजेंडाच पॉइंट म्हणजे असा होता की इराणने कोणताही न्यूक्लिअर प्रोग्राम चालू ठेवायचा नाहीये आणि इराण कम्प्लिटली डिसअग्री आहे ह्या पॉइंट्सवरती. काही पॉइंट्सवरती म्हणजे अलाइनमेंट झालेले आहेत, सो ते कंटिन्यू राहतील. कदाचित सीज फायर अजून जो 2 वीक जो सांगितलं होता तो कदाचित कंटिन्यूच राहील. बट टेन्शन तर अजून आहे ग्लोबल वाईज. ठीक आहे. सो सीज फायर कंटिन्यूज आहे. इराण ऐकणार नाहीये आणि युएसच्या शिप्स ज्या आहेत ते ऑलमोस्ट आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या जवळ भरपूर येऊन थांबलेले आहेत. सो एक्झॅक्टली काय, कारण इस्रायल अजिबात ऐकणार नाही. इस्रायल स्ट्रेट त्याची डायरेक्शन आहे हिजबुल्ला, म्हणजे लेबनॉनमध्ये जे हिजबुल्ला संघटना आहे आणि जी हमास संघटना होती, म्हणजे जेवढे का आतंकवादी संघटना आहेत ते कम्प्लिटली नष्ट केल्याशिवाय इस्रायल शांत बसणार नाही, असं त्याचं डायरेक्ट स्टेटमेंट्स आहेत. आणि त्यांनी असं पण सांगितलं होतं की इराणशी सीज फायर आहे, लेबनॉन सोबत नाही. ओके. सो ह्या सगळ्या न्यूजचा सध्या मार्केटवरती खरंच इम्पॅक्ट होते. इवन माझं पर्सनल असं मत झालं किंवा माझं माइंडसेट इतका डाऊनसाइड झालेला आहे की मार्केटमध्ये एंट्रीज करायला प्रॉपर म्हणजे भेटत नाहीये. एंट्री करायची तर कुठे? असं दिसतंय की निफ्टी, ठीक आहे, आपण फॉरेक्स अनालिसिस मध्ये बघतोय. जरी गोल्डमध्ये जरी बघितला, गोल्ड आपण म्हणतोय की ह्या लेवलपासून डाऊनसाइड आला पाहिजे होता, अजून सुद्धा गोल्डनं डाऊनसाइड मोमेंटम दिले नाहीये. का? कारण या वॉर सिच्युएशनमुळे कोणाला काही सुद्धा कळत नाहीये की एक्झॅक्टली काय सिच्युएशन झाली पाहिजे. आता आता
हा जो झोन आहे तुम्ही जर बघितला ह्यो लिक्विडिटी जो होता म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे फेअर व्हॅल्यू गॅप जो होता त्या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं ही रिएक्शन रेड कॅन्डलची तयार झाली होती. एका पॉइंटला ही सगळी रेड कॅन्डल होती आणि ह्या डिमांड झोन मधनं परत अप झाली. देन त्यानंतर त्याच्या ओरिजिनला जाऊन म्हणजे इथं जर समजा तुम्ही बघितलं प्रॉपर ठीक आहे आपण इथे मार्किंग करून घेऊया परत. मी मागे पण जर कोणीच व्हिडिओ चेकआउट केला नसेल तर सो प्लीज व्हिडिओ चेक करा की ह्या लेवलला मी मार्किंग आणि अनालिसिस करून सांगितलं होतं की ह्या लेवलमधनं एक रिॲक्शन आली पाहिजे होती. तेव्हा एक फेअर व्हॅल्यू गॅपमधनं रिॲक्शन आली आणि देन त्याच्यानंतर ओरिजिन पासून रिॲक्शन आलेली. ठीक आहे. सो आपण थोडंसं 4 वरला जाऊया. लुक. सो दिस इज द ओरिजिन ऑफ दिस कम्प्लीट डाऊनफॉल. तसं म्हणता येत नाही पण ह्या दोन कॅन्डलचा तर ओरिजिन हितच आहे. ओरिजिन असा असतो जिथनं डायव्हर्जन्स झालेला आहे म्हणजे एक अपमूवचा डायव्हर्जन्स झालेला आहे तिथनं तो ओरिजिन असतो. ठीक आहे. बट दिस इज वन ऑफ द बेस्ट सप्लाय झोन. ठीक आहे. या सप्लाय झोन मधनं प्राइसने टच केलं. तिथे एक फेअर व्हॅल्यू गॅप होता 15 मिनिटाचा. त्या 15 मिनिटाच्या फेअर व्हॅल्यू गॅपला डाऊन म्हणजे टच करून सुद्धा एकदा डाऊन साइड आली होती मुवमेंट. नाव ह्या झोनच्या ओरिजिनला जाऊन टच करून डाऊन साइड आलेले. पण जर व्यवस्थित बघितलं तर आता सध्या काय दिसते मी सरळ सांगू तुम्हाला अनप्रेडिक्टेबल आहे सध्या. प्रेडिक्ट नाही करू शकणार अशा गोष्टी सध्या चालू आहेत. लुक ॲट दिस प्राइस ऍक्शन. ह्या लेवलला येऊन मार्केटने काय घेतलंय सपोर्ट घेतलेला आहे. ओके. जर तुम्ही प्रॉपर प्राइस ऍक्शन बघितली डाऊन साइड आलं साइडवेज गेलं. ओके. साइडवेज जाऊन ह्या लेवलचा ब्रेकआउट केला. ब्रेकआउट जाऊन इथे सप्लाय झोनला टच करून परत डाऊन साइड आलं. डाऊन साइड आल्यानंतर परत सपोर्ट घेतला आणि ह्या सपोर्ट नंतर परत प्राइस अप. आणि आता जर बघितलं तर प्राइस मध्ये सेलिंग जो पाहिजे त्या पद्धतीची सेलिंग इथे दिसायला तयार नाही अजिबात. बघा ना प्रत्येक कॅन्डलच्या खाली वीक आहे इथे वीक आहे इथे वीक आहे आणि ह्या बाईंगच्या या ग्रीन कॅन्डलच्या अगेन्स्ट ही सेलिंग बघा किती स्लो आहे. परत ही जी अपमूव आली त्याच्या अगेन्स्ट ही सेलिंग बघा किती स्लो आहे. सो दिसताना तर असं दिसतंय की गोल्ड अजून वर जाणार. गोल्ड इथून अजून एक ग्रीन कॅन्डल अशी जोरात करेल आणि ज्या पद्धतीने मला सीज फायर दिसते वॉरचं टेन्शन अजून सुद्धा आहे याचा अर्थ वॉर जर कंटिन्यू राहणार असेल ठीक आहे आणि तर याचा अर्थ हमखास आहे की गोल्ड तर वर जायला पाहिजे वॉर जर कंटिन्यू राहत असेल तर ठीक आहे. आणि आपलं जे जेवढं काही मार्केट आहे ते काही टाइम पुरता गॅप अप किंवा थोडंसं अजून वर जायला आणि परत डाऊन साइड मुवमेंट करायला पाहिजे असं मला तर वाटते. ठीक आहे. दिस इज द प्रोबॅबिलिटी. ह्या अनालिसिस मध्ये तरी मला असं दिसतंय की गोल्ड वॉरचं टेन्शन असल्यामुळे कदाचित परत अपमूव देऊ शकतो कारण ह्या लेवल पासून सेलिंग आलं खरं पण काय एवढं स्ट्रॉंग सेलिंग आलेलं नाही आणि परत इथे साईडवेज खेळायला लागलाय. सो अजून किती दिवस साईडवेज जाते हा झोन पण खरंच खूप चांगला आहे कारण ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे 4 ओव्हरने ठीक आहे ह्या लेवलच्या वरती त्यामुळे हा झोन पण खूप चांगलेला आहे. सो बेसिकली ह्या झोनची जर लिक्विडिटी घ्यायची असेल तर तो जर समजा ह्या लेवल पासूनच मग काय होईल अपमूव देईल ठीक आहे म्हणजे इथं येईल इथे लिक्विडिटी तयार करेल अजून आणि एकदम शार्प डाऊनफॉल येऊन मग एक हॅमर इथं तयार करू शकतो तसं होईल किंवा इथूनच डायरेक्ट अपमूव येऊ शकते कारण ऑलमोस्ट आता हायर हायच बनवायला चालू केले ते त्यामुळे इथं येणं तितकं पॉसिबल दिसत नाहीये मला. ओके. सो गोल्ड मध्ये खरं म्हणजे जोपर्यंत वॉर सिच्युएशन आहे तोपर्यंत तर गोल्ड मध्ये म्हणजे नाही सांगू शकत की कारण जितकं वॉर चालू राहील तोपर्यंत एक व्हॅल्युएबल अँड ट्रस्ट असेट म्हणून गोल्डकडे बघितलं जातं ठीक आहे. सो तो गोल्ड त्याचे प्राइसेस तर अप राहतीलच आणि जेव्हा जर समजा सीज फायर झालं युएसनं काही स्ट्रिक्ट ऍक्शन घेतल्या कारण बघा ट्विट वरती मार्केट सध्या चालू आहे. काही ट्विट्स होतात मार्केट अप अँड डाऊन होते. अनसर्टनिटी खूप आहे मार्केटमध्ये खूप म्हणजे अति जास्त सर्टनिटी आहे. सीज फायर सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी सीज फायरचं उल्लंघन झालं इस्रायलकडनं आणि
स्ट्रेट ऑफ हॉर्मोज इराणने बंद करून टाकलं. ह्याच्यात पाकिस्तानचा कितपत फायदा आहे किंवा एक्झॅक्टली त्यांच्या फायनान्शियल कंडिशनसाठी किंवा काही स्वतःच्या काही गोष्टींसाठी पाकिस्तान मध्यस्थी करते का का खरंच चायना थ्रू पाकिस्तान मीडिएटर झालाय का युएसनेच पाकिस्तानला मीडिएटर होण्यास भाग पाडले. सो इंडिया ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर आहे. दॅट इज वेल अँड गुड. ठीक आहे. इंडियानं आता ह्या मोमेंटला त्यानं फक्त स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रियलायझेशन, प्रोडक्शन, प्रोडक्टिव्हिटी ह्याच्यावरतीच भर दिला पाहिजे इंडियन गव्हर्नमेंटनं. कारण ह्या वॉरमध्ये जर पडलं तर आपण म्हणजे कोणाचाही मित्र म्हणजे आपले शत्रू नाहीत. आपण इस्रायलशी सुद्धा आपले दोस्ती आहे, इराण सोबत सुद्धा आपला आहे. ठीक आहे. सो डोंट नो. बेस्ट वे माझं हे सजेशन राहील की सध्या वेट अँड वॉच. डोंट वरी, मार्केट तुम्हाला चान्स देईल परत वरती. म्हणजे जेव्हा आपण कधी तुम्हाला गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा चान्स मिळेल तर तो मार्केटमध्ये कधी पण चान्स मिळू शकतो. मी तर शुअर आहे कारण ही ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन आला होता. ठीक आहे. गोल्ड खालीच आला पाहिजे हे पण माहिती आहे. गोल्ड हिथून खाली आला पाहिजे हे मला पाहिजे होतं. बट आता काय दिसतंय बघा, डेलीच्या टाइम फ्रेमला ही ते सप्लाय सेलर्स उतरले, त्या सेलर्सनं सगळ्यांचा एसएल घालला. आता ही कॅन्डल बघून शूटर ही शूटर कॅन्डल बघून काय करतील, अजून सेलर्स उतरतील. देन ह्याच्यावरती जी काही लिक्विडिटी असेल त्यांना सगळ्यांना संपवलं जाईल, सगळ्यांचा एसएल खाल्ला जाईल. सो एक दोन सध्या असं स्ट्रॅटेजी होईल. त्यामुळे इथे ग्रीन कॅन्डल तर बनती हे उद्या. उद्या कदाचित गोल्ड अप जाईल आणि ह्या लेवल पासून अजून परत परत रिएक्शन येईल डाऊन साइड. इथून परत अप जाईल आणि दिस इज द ओरिजिन ऑफ द ऑल सप्लाय झोन. ह्या लेवलचा हा ओरिजिन आहे आणि कम्प्लीट डाऊनफॉलचा हा ओरिजिन आहे. ठीक आहे. ऑलमोस्ट ही जी रिॲक्शन आली ती हिथून आलेली आहे. त्यामुळे ह्या लेवल मधनं डाऊनसाइड आली पाहिजे. गोल्ड कसल्याही परिस्थितीत डाऊनसाइडच पाहिजे. गोल्ड मध्ये आता प्राइस मध्ये अप मूव्ह नाही पाहिजे. ओके. सो लेट्स चेक विथ BTC, बिटकॉइन. बिटकॉइन मध्ये पण प्राइस ऍक्शन खूप चांगली झाली. बिटकॉइन मध्ये जर बघितलं तुम्ही, हो, इफ यू सी द स्ट्रक्चर ऑफ द बिटकॉइन, म्हणजे जर समजा बिटकॉइनचं जर स्ट्रक्चर बघितलं तर प्रॉपर तुम्हाला असं समजेल की साइडवेज तर गेलेला आहे. बिटकॉइन चांगला साइडवेज गेलेला आहे. त्या साइडवेज मध्ये जाताना मी कदाचित इथं पण सांगितलं होतं की हा सप्लाय झोन आहे आणि ह्या सप्लाय झोनला टच करून बघा, एक चांगली रिॲक्शन क्रिएट केलेली आहे इथे. म्हणजे ऑलमोस्ट इथे ब्रेकआउट दिलाय असं झालं. नंबर ऑफ बायर्सना इथे इन्क्लूड केलं ब्रेकआउटला, कारण कारण ह्या स्ट्रक्चरचा ब्रेकआउट झालाय ना, या स्ट्रक्चरचा ब्रेकआउट झालाय. ओके. या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला, या स्ट्रक्चरचा ब्रेकआउट झाला आणि देन सगळेजण इथं उतरले आणि ह्या मेजर सप्लाय झोनला टच केलेलं आता मार्केटने. सो बिटकॉइन ऍज अ स्ट्रक्चर बघितलं तर डाऊनसाइड आलाच पाहिजे. बिटकॉइन ऍज अ स्ट्रक्चर ओरिएंटेड जर बघितलं प्रॉपर तर बिटकॉइन डाऊनसाइड आलाच पाहिजे. आणि बिटकॉइनने जर असं म्हणजे इथं एंट्री ठेवली होती आपण ह्या लेवलला, तो जवळपास ह्या लेवलची लिक्विडिटी घेऊन वरती गेलेला बघा. ह्या लेवलची लिक्विडिटी घेतली त्याने आणि मग बिटकॉइनने अपसाइड मोमेंटम दिलेली आहे. मी एक्सपेक्ट करत होतो की ह्या लेवलमध्ये बिटकॉइन येईल, पण एक जवळपास 64,800 आणि 64,300 400 पॉईंटचा गॅप दिसतोय थोडासा. म्हणजे थोडक्यासाठी आपलं हे झालंय. मी सध्या ट्रेड करत नाही आणि आता सध्या ह्याच्यामध्ये पण एक्सएम मध्ये पण थोडं त्यांनी इनटेक अमाऊंट जास्त केलेली आहे. पहिली मिनिमम 3,000 तरी म्हणजे $30 तरी घेऊ शकत होता, आता डायरेक्ट $8,000 केले त्यांनी. आणि त्यांचं युपीआय सेक्शन जे आहे ते कम्प्लिटली सध्या मेंटेनन्स मोडमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे मी माझं माझं कम्प्लीट अकाउंट फ्रीज झालेलं आहे तिथे. म्हणजे मी सध्या करत नाही त्याच्यामुळे आणि मी टाकू पण शकत नाही तेवढे मनी आत्ता त्याच्यामध्ये, कारण युपीआय त्याचं स्ट्रॉंग हे झालेलं आहे आणि मी बँकेचं लिंक नाही देऊ शकत अजून तरी. आय नो इट इज व्हेरी ट्रस्टेबल बट बँक लिंक नाही करू शकत आहे. लेट्स सी. मी डेल्टा एक्सचेंज थोडंसं बघतोय कारण डेल्टा एक्सचेंज मध्ये किंवा व्हॅन्टेज एक आहे,
सो व्हेंटेजचा प्लॅटफॉर्म पण मी जरा थोडंसं स्टडी करतोय की एक्झॅक्टली, कारण मला आता मार्केट चालू करायचं आहे. सो आता बास झालं, अनालिसिस खूप केले. आता हळूहळू मार्केटचे व्हिडिओज मार्केटमध्ये म्हणजे मी पहिलं जसं करत होतो ना, म्हणजे इन द सेन्स मी इंडियन मार्केटमध्ये सुद्धा खूप डेली म्हणजे ऍटलीस्ट आठवड्यातून 2-3 वेळा तरी माझा ट्रेड व्हायचा. त्या सध्या वॉर सिच्युएशनमुळे मला काही सुद्धा ट्रेड करता येत नाही. ओके. सो आय होप यू विल लाईक दिस व्हिडिओ आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू, टाटा, बाय बाय.